हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी चैताली स्वागत करते तुमचं माझं चॅनल डॉक्टर चैतालीज ब्लॉगवर. तर कशी आहात तुम्ही सगळे फ्रेंड्स? मजेत ना? मजेतच असायला हवं. आणि आज मी एक खूप छानशा इंटरेस्टिंग टॉपिकवर तुम्हाला काही इम्पॉर्टंट गोष्टी सांगणार आहे, ते म्हणजे स्वीट. ॲक्च्युली बरेच लोक मला सांगतात की आयुर्वेदमध्ये काही अशी औषधं आहेत का ज्याने आम्हाला बारीक व्हायचं आहे किंवा आम्हाला वेट लॉस करायचं आहे. तर मी तुम्हाला सांगेल फ्रेंड्स, वेट लॉससाठी पांढऱ्या जेवढ्या गोष्टी दिसतात ना तुम्हाला, त्या सगळ्या टाळा. उदाहरणार्थ शुगर, मैदा, मीठ. म्हणजेच आता ह्या तिन्हीपैकी आपण पहिले बघणार आहोत ती म्हणजे शुगर. ॲक्च्युली शुगर ही खूप साऱ्या प्रोसेसमधून पुढे पास होत असल्याकारणाने खूप सारे केमिकल्स देखील त्याच्यामध्ये ॲड झालेले असतात. आणि प्रोसेस्ड शुगर ही हेल्थसाठी तर हार्मफुल असतेच, बट डेली बेसिसवर शुगर घेणं हे एक काइंड ऑफ आपण स्लो पॉयझनिंग देखील म्हणू शकतो. एवढं ते हार्मफुल बॉडीसाठी आहे. त्यामुळं तुम्ही ॲटलिस्ट 30 दिवस तरी ना विदाऊट शुगर एक रुटीन फॉलो करा, ज्याच्यामध्ये फारच तुम्हाला जर गोड खायची क्रेविंग झाली तर तुम्ही खजूर ट्राय करू शकता, और जॅगी म्हणजेच आपला गुळ घेऊ शकता. गुळाचा चहा किंवा एखादं काही स्वीट बनवायचं झालं तर त्याच्यामध्ये गुळ तुम्ही ॲड करू शकता. आता स्वीटचं जर सांगायचं झालं तर तुम्ही असं म्हणाल की आपल्याकडं तर मंदिरात गेलं तर प्रसाद हा गोडच दिला जातो, किंवा सणवार जरी असले तर तेव्हा आपण स्वीट बनवतो. पण त्याच्यातसुद्धा आपल्या पूर्वजांनी एक इम्पॉर्टंट गोष्ट ॲज अ मेसेज म्हणून सांगितली आहे, ती म्हणजे जेव्हाही आपण मंदिरात जातो तेव्हा प्रसाद आपल्याला केवढा दिला जातो फ्रेंड्स? एवढाच. उदाहरणार्थ शिरा झाला और पेढा झाला, एवढाच प्रसाद म्हणून दिला जातो. आणि ते जर आपण जेवणाचा भंडारा म्हणू किंवा जे आपल्याला मंदिरात जेवण भेटतं ते आपल्याला भरपेट असतं. आपण पाहिजे तेवढ्या वेळेस घेऊ शकतो, खाऊ शकतो. याच्यातून ते हा मेसेज द्यायचा ट्राय करतात की आपण जेवण हे पोटभर जेवलं पाहिजे, पण स्वीटची मात्रा ही जेवणामध्ये एवढीच ठेवली पाहिजे. आणि त्याचबरोबर जर आपण पूर्वीच्या लोकांचे जर मेसेज आपण जर बघायचं म्हटलं तर त्यांचा अजून एक इम्पॉर्टंट मेसेज असा होता की आपण दिवाळीला किंवा पाडवा असू दे, रक्षाबंधन असू दे, असे जे सणवार होते तेव्हाच स्वीट बनवायचो किंवा तेव्हाच घरी स्वीट बनलं जायचं. याचा अर्थ असा की डेली बेसिसवर जे आपलं फूड आहे, भाजी चपाती भात आमटी, एवढंच नेसेसरी आहे. आणि हे जे स्वीट जे आपण म्हणतो की हे खाल्लं पाहिजे ते खाल्लं पाहिजे, ते पहिले फक्त सणावाराच्याच दिवशी बनवलं जात होतं. त्यामुळे तुम्ही फक्त एक गोष्ट करा, शुगर ही तुमच्या डेली लाईफस्टाईलमधून कमी करा. तुम्ही बघा, तुम्हाला इतकं रिफ्रेशिंग वाटेल, कॉन्सन्ट्रेशन पार तुमची वाढेल. त्याचबरोबर मुलांना देखील जे कोणी न्यूली मॉम झालेले आहेत, उदाहरणार्थ ज्यांचे बच्चू 6 महिनेच्या पुढे गेले आहेत आणि ते आता ठरवत आहेत की बेबीसाठी आता आम्ही लिक्विड फूड और सेमी सॉलिड फूड स्टार्ट करू, तर त्यांना देखील माझी रिक्वेस्ट आहे की साखर टाकून तुम्ही काही बनवू नका. जर तुम्हाला शिरा वगैरे जर सेमी सॉलिड असा शिरा बेबींसाठी बनवायचा आहे तर तुम्ही नक्कीच थोड्याशा गुळाचा किंवा थोडंसं आपलं जे खजूर असतं ते खिसून टाकू शकता. और हनी किंवा मध हे एक छान ऑप्शन आहे, ते देखील स्वीटनिंग एजंट म्हणून यूज करू शकता. बट ही थिंग इतकी मिरॅकलसारखी काम करणार आहे ना तुमच्या बेबीसाठी, सिरियसली फ्रेंड्स. सो बच्चूंना तर शुगर देणं तुम्ही नक्कीच टाळा, बट आपल्या मोठ्यांसाठी देखील शुगर घेणं किंवा आजकाल आपण हे मिठाया स्वीट वगैरे इतकं घेतो ना, ह्या सगळ्या गोष्टी कमी करणंच हेल्थसाठी बेनिफिशियल आहे. आजकाल आपण बघतो की आपल्या पॅरेंट्सच्या जनरेशनचं बघायला गेलं तर 40s और 50sमध्ये त्यांना डायबिटीज और ब्लड शुगर लेवल इन्क्रीज्ड, त्याला आपण म्हणू शकतो. त्याच्यात देखील 2 टाईपचे डायबिटीज असतात, टाईप 1 डायबिटीज आणि टाईप 2 डायबिटीज. आता हे जे आजार होते ते तेव्हा त्यांना त्यांच्या 40s और 50sमध्ये म्हणजे होत होते. पण आत्ता जर आपण बघायला गेलं ना फ्रेंड्स, आपल्या जनरेशनमध्ये लिटरली मुलाला 20 वर्षापासून 22 वर्षापासून देखील शुगर होत आहे. त्यामुळे कुठेतरी हे स्टॉप झालं पाहिजे. कसं असतं, माणूस प्रगत झाला, स्वतःच्या विचारांच्या शक्तीवर बऱ्याच कल्पना ज्या आहेत तो सत्यात उतरवू लागला. पण एक गोष्ट आहे, निसर्गाच्या पुढे कधी माणसाने जाऊ नये. जी निसर्गाने आपल्याला घडी बसवून दिली होती
की पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठणं, दिवसभर आपलं शेड्यूल फॉलो करणं आणि जेव्हा सूर्यास्त होतो, सूर्य मावळतो, तेव्हा आपले सगळे कामं स्टॉप करून जेवण घेऊन आराम केला पाहिजे. आपण कुठेतरी ह्या देखील शेड्यूलला मला असं वाटतंय नाही फॉलो करत. पण ते जर आपण पशुपक्षी, चिमण्या किंवा प्राण्यांना बघायला गेलं ना, तर पहाटे मस्त फ्रेश असतात ते. ॲक्च्युली हे मला कधी जाणवलं, मी जसं तुमच्यासोबत शेअर केलं की मी जॉब करत होते, तिथे मला नाईट ड्युटी देखील होती. सो होल नाईटमध्ये कधी देखील पेशंट आलं तर उठून पेशंट अटेंड करावंच लागत होतं. आणि एक पेशंट आय थिंक 4 वाजता आलं होतं आमच्याकडे, काहीतरी चेस्ट पेनचं होतं. सो बघितलं मी, ECG वगैरे काढलं, सगळं बघितलं. त्यांचं चेस्ट पेन जे होतं ते ॲसिडिटीमुळेच होतं. ECG देखील नॉर्मल होता. पेशंट स्टेबल झाल्यावर पेशंट घरी गेलं आणि ते सगळं मॅनेज करून मी जेव्हा माझ्या क्वार्टरवर चालले होते, तेव्हा बाजूच्या झाडावर पक्ष्यांचा इतका किलबिलाहट येत होता ना, आवाज ऐकू मला. तर म्हणलं खरंच म्हणजे निसर्ग, प्राणी, पशु पक्षी हे देखील तो रूल फॉलो करता आहे जो निसर्गाने आपल्यासाठी मांडलेला आहे. पण मनुष्य कुठंतरी 9-10 वाजेपर्यंत झोपून राहणं, आळशीसारखं पडून राहणं आणि तेच रात्री 11-12 अक्षरशः 1पर्यंत जागणं, कुठेतरी ही सायकल डिस्टर्ब झालेली आहे. त्यामुळे देखील त्याचा हेल्थवर परिणाम होत आहे. त्यामुळे जे आपण सांगितलं आहे स्वीट, तर ते नक्कीच तुम्ही स्टॉप तर कराच, म्हणजेच शुगर स्टॉप करा. त्याचबरोबर जे तुम्हाला सायकल सांगितली आहे ना, जशी सूर्योदय होतो तसं तुम्ही तुमची डेची सायकल स्टार्ट करा. पण सूर्यास्त झाल्यावर डेची सायकल तुम्ही स्टॉप करून जेवण घेऊन नक्की आराम करा. आणि हे तुम्ही रुटीन 30 दिवस फॉलो करून मला नक्की कमेंट करून सांगा काय पॉझिटिव्ह फरक आला तुमच्या बॉडीमध्ये. तर आजचा व्लॉगमध्ये म्हणजे 3 गोष्टी मी सांगितल्या पांढऱ्या टाळल्या पाहिजेत. त्यापैकी सगळ्यात इम्पॉर्टंट तर माझा फोकस होता तो म्हणजे शुगरवर. आय होप माझा आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल. तुम्हाला ह्याच्यातून जर काही नक्की पॉझिटिव्ह नॉलेजचं जे भेटलं असेल तर मला कमेंट करून सांगा. आपल्या व्लॉगला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर चॅनलला जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच माझा कुठलाही व्हिडिओ पडला तर त्याचं पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर चला ठीक आहे फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आणि हेल्थची काळजी घ्या, हेल्दी राहा, हसत राहा आणि आनंदी राहा. ओके देन, बाय बाय फ्रेंड्स.